शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अवैध गुटखा व सुगंधी तांबाखू विक्री विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे। सोनई आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी टाकलेल्या 2 स्वतंत्र छाप्यांमध्ये 6,48,510 रुपयांचा गुटखा व सुगंधी तांबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत 4 संशयित आरोपींविरुद्ध 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 2 ताब्यात घेण्यात आलाय, तर 2 फरार आहेत। रिक्षा चालकाला जबरदस्तीने दुचाकीवरून पळवून नेत शेतात नेऊन मारहाण केल्याप्रकरणी पसार असलेल्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भानस हिवरे शिवारातून जेरबंद करण्यात आला। चेतन संतोष सरोदे असे त्याचं नाव आहे। दरम्यान तोफखाना व MIDC पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तो पहिला आरोपी होता। फैजान समीर सय्यद हे 24 जून रोजी रिक्षाचे भाडे घेण्यासाठी बोल्लेगाव चौकात गेले होते। त्यावेळी अज्जू सय्यद व त्याच्या मित्रांनी फैजान सय्यद यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसून एका शेतात नेलं, तेथे त्यांना मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यंदाचा गणेशोत्सव नेहमीप्रमाणे 10 किंवा 11 दिवसांचा नसून थेट 12 दिवसांचा असणार आहे। 14 सप्टेंबर रोजी बाप्पाचं आगमन होत असून यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने तसेच तिथीच्या वाढीमुळे हा बदल घडून आलाय। सोशल मीडियावर या 12 दिवसांच्या उत्सवाबाबत अनेक तर्कवितर्क आणि दुर्मिळ योगाचा चर्चांना उधाण आलाय। मात्र हा कोणताही अद्भुत किंवा दुर्मिळ योग नसून केवळ तिथीच्या गणितामुळे झालेला हा बदल आहे, असा स्पष्ट खुलासा पंचांगकर्त्यांनी केला। येत्या 14 सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची जोरदार तयारी चालू आहे। महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या खून प्रकरणाच्या तपासावर आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिसांच्या तपासाचं समर्थन केलं। लोकप्रतिनिधींनी पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांचं मनोबल वाढवणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्याचवेळी आमदार जगताप यांनी उपस्थित केलेल्या शंकाबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल। आवश्यकता भासल्यास या प्रकरणाचा सखोल तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्याची शिफारसही केली जाईल, असं विखे पाटील म्हणाले। शहरासह जिल्ह्यात गांजा अंमली पदार्थाच्या तस्करीपुरती समस्या मर्यादित राहिली नसून आता MD सारख्या घातक आणि तरुणाईला उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग्सचीही तस्करी होत असल्याचं गेल्या काही कारवायातून स्पष्ट झालंय। विशेष म्हणजे तोफखाना आणि MIDC पोलिसांनी अलीकडे केलेल्या 2 स्वतंत्र कारवायात मोठ्या प्रमाणात MD जप्त करण्यात आलाय। संशयास्पद हालचालीच्या आधारे योगायोगाने हाती लागलेल्या कारवाईचे कौतुक झालंय। मात्र हे ड्रग्स आलं कुठून, मुख्य पुरवठादार कोण आणि अहिल्यानगरमध्ये त्याची वितरण साखळी कोण चालवतं, या प्रश्नाची उत्तरे अद्याप अनुस्तरीयच आहेत। त्यामुळे ड्रग्स पकडले पण ड्रग्सची साखळी कुठे आहे, असा सवाल उपस्थित होता। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।